विद्यार्थ्यांनो, आज आपण डेट ऑफ पार्टनर या चॅप्टर मधला 2 क्रमांकाचा प्रॉब्लेम पाहणार आहोत, जो की पेज क्रमांक 190 वरती आहे. पेज क्रमांक 190 वरचा हा 2 क्रमांकाचा प्रॉब्लेम बघा. राकेश, महेश अँड मुकेश were partner sharing profit and loss in the ratio 3:2:1 respectively. Their balance sheet as on 31st March 2019 is as under. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, राकेश, महेश अँड मुकेश हे 3 पार्टनर आहेत. ते प्रॉफिट अँड लॉस 3:2:1 या प्रमाणात विभागून घेतात. तर त्यांची बॅलन्स शीट खालील प्रमाणे तुम्हाला दिलेली आहे. तर बघा, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. तर 31 मार्च 2019 ची या ठिकाणी बॅलन्स शीट दिलेली आहे. तर आपण या ठिकाणी लायबिलिटी साइड पाहूया. लायबिलिटी साइडला आहे बघा, कॅपिटल अकाउंट, तिघांचं कॅपिटल या ठिकाणी दिलेलं असतं आपल्याला. राकेश आहे 30,000, महेश आहे 20,000, मुकेश आहे 10,000. क्रेडिटर्स 8,000, बँक लोन 20,000, बिल्स पेएबल 18,000, 18,000. तर अशा प्रकारे लायबिलिटी साइड झालेली आहे. त्यानंतर आपण असेट साइड पाहूया. असेट साइडला दिले प्लांट अँड मशिनरी 40,000, मोटर ट्रक 20,000. डेटर्सची व्हॅल्यू या ठिकाणी आतमध्ये दिलेली आहे 16,000 लेस RDD म्हणजेच रिझर्व फॉर डाऊटफुल डेट ₹2,000 आणि बाहेर अमाऊंट आहे 14,000. इन्व्हेस्टमेंट 18,000, बँक 14,000. अशा प्रकारे लायबिलिटी आणि असेट साइडची टोटल आहे 1,06,000. त्यानंतर खाली आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. इन्फॉर्मेशन मध्ये काय सांगितलेलं आहे, महेश डाय ऑन 30 जून 2019. म्हणजेच काय, सॉरी महेश नाही, मुकेशचा मृत्यू झालेला आहे 30 जून 2019 अँड फॉलोइंग ऍडजस्टमेंट वेअर मेड. म्हणजेच खालील ऍडजस्टमेंट या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. तर नंबर 1 ची ऍडजस्टमेंट आहे बघा, असेट वेअर रिव्हॅल्यूड ॲज प्लांट अँड मशिनरी ₹44,000. म्हणजेच या ठिकाणी असेटचं पुनर्मूल्यांकन केलंय. प्लांट अँड मशिनरीचं ₹44,000, मोटार ट्रक ₹18,000, इन्व्हेस्टमेंट ₹17,000. म्हणजेच मोटार ट्रक ₹18,000, इन्व्हेस्टमेंट ₹17,000. त्यानंतर नंबर 2 ची ऍडजस्टमेंट आहे, ऑल डेटर्स वेअर गुड्स. म्हणजेच सगळे डेटर्स चांगले आहेत. म्हणजेच RDD ची या ठिकाणी आवश्यकता नाहीये. त्यानंतर नेक्स्ट आहे नंबर 3, गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ॲट 2 times द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 5 years. म्हणजेच काय, गुडविलची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायची आहे वर्किंग नोट काढून. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे, गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ॲट 2 times द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 5 years. मागील 5 वर्षाच्या प्रॉफिटच्या बेसवर ॲव्हरेज प्रॉफिट काढून आपल्याला गुडविलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यानंतर नो गुडविल अकाउंट टू बी शो इन द बुक्स ऑफ द फर्म. म्हणजेच नवीन फर्म मध्ये गुडविल अकाउंट आपल्याला दाखवायचं नाहीये. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे 4 क्रमांकाची बघा, मुकेश शेअर ऑफ प्रॉफिट अप टू हिज डेथ टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, मुकेशच्या हिश्श्याचं प्रॉफिट त्याच्या मृत्यूच्या तारखेपर्यंतचं हे आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिटच्या बेसवर काढायचं आहे. परंतु
किती वर्षाचा ऍव्हरेज प्रॉफिट घ्यायचा आहे? लास्ट 2 इयर म्हणजे शेवटच्या 2 वर्षाचा ऍव्हरेज प्रॉफिट घ्यायचा आहे आणि त्या बेसवर मुकेशचा त्याच्या मृत्यूपर्यंतचा प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 5 क्रमांकाची ऍडजस्टमेंट. 5 इयर प्रॉफिट विअर फर्स्ट इयर ₹6,000, सेकंड इयर ₹11,000, थर्ड इयर ₹7,000, 4 इयर ₹12,000, 5 इयर ₹24,000 रिस्पेक्टिव्हली. म्हणजेच 5 वर्षाचा प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. पहिल्या वर्षाचा आहे 6,000, दुसऱ्या वर्षाचा आहे 11,000, तिसऱ्या वर्षाचा आहे 7,000, चौथ्या वर्षाचा आहे 12,000 आणि 5व्या वर्षाचा आहे 24,000. त्यानंतर काय सांगितलेले? प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट ऑन 1 जुलै 2019. म्हणजेच काय? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्रिएट करायचं आहे आपल्याला, भागीदारांचं भांडवल खाते तयार करायचं आहे आणि बॅलन्स शीट ही आपल्याला 1 जुलैची करायची आहे. कारण मुकेशचा मृत्यू कधी झालेला आहे? 30 जून 2019ला झालेला आहे. त्यामुळे आपल्याला बॅलन्स शीट सांगितलेली आहे 1 जुलै 2019ची. तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट प्रिपेअर करूया. तर बघा, तर आपण सगळ्यात सुरुवातीला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट बघणार आहोत. कारण आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे अकाउंट क्रिएट करायचे सांगितलेले आहे. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रिएट करा. बघा 4 कॉलम केलेले आहेत. तर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट यालाच रिव्हॅल्युएशन अकाउंट असं सुद्धा म्हणतात. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट ही डेबिट साइड आणि ही क्रेडिट साइड. त्यानंतर 4 कॉलम क्रिएट केलेले आहेत. तर 4 कॉलम मध्ये पर्टिक्युलर्स अमाउंट, आणि क्रेडिट साइडला सुद्धा पर्टिक्युलर्स अमाउंट. अशा प्रकारे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट मध्ये आपण 4 कॉलम क्रिएट केलेले आहेत. डेबिट साइडला 2, क्रेडिट साइडला 2, पर्टिक्युलर अमाउंट, पर्टिक्युलर अमाउंट. आता आपण हे ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये सुद्धा बघितलंय आणि डेट ऑफ पार्टनरचा सुद्धा आपण एक प्रॉब्लेम पाहिलेला आहे. तर तुमच्या लक्षात येऊन गेला असेल की प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट मध्ये असेट किंवा लायबिलिटी मध्ये त्यांच्या मूल्यामध्ये जर कमी किंवा जास्त झाला असेल, म्हणजेच वाढ किंवा घट झाली असेल, तरच त्याचा या ठिकाणी इफेक्ट होत असतो. तर बघा, दिलेल्या ऍडजस्टमेंट पैकी नंबर 1 ची ऍडजस्टमेंट आपल्याला काय सांगते? असेट वेअर रिव्हॅल्यूड ऍज, म्हणजे संपत्तीचं पुनर्मूल्यांकन केलेलं आहे. जसं की प्लांट अँड मशिनरी आहे ₹44,000, मोठा ट्रक आहे 18,000 अँड इन्व्हेस्टमेंट आहे 17,000. तर बघा, प्लांट अँड मशिनरीचं व्हॅल्यू सांगितलेलं आहे आपल्याला 44,000. प्लांट अँड मशिनरी. आता बॅलन्स शीट मध्ये दिलेली व्हॅल्यू बघा, जी तुम्हाला 31 मार्च 2019 ची बॅलन्स शीट दिलेली आहे. तिच्या असेट साइडला प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू दिलेली आहे 40,000 म्हणजे 40,000. तर ही 40,000 व्हॅल्यू बॅलन्स शीट मधली आहे आणि 44,000 व्हॅल्यू ही इन्फॉर्मेशन मधली आहे. म्हणजेच व्हॅल्यू इन्क्रीज झाली का डिक्रीज झाली, म्हणजेच वाढली किंवा घट झाली त्यामध्ये, तर काय झालेलं आहे? वाढ झालेली आहे. तर कितीची वाढ झालेली आहे? तर 4,000 रुपीज इन्क्रीज. बघा, बॅलन्स शीट मध्ये असेट साइडला प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू आहे 40,000, 40,000 आणि इन्फॉर्मेशन मध्ये दिलेली आहे 44,000, 44,000. म्हणजेच इन्फॉर्मेशन मधली व्हॅल्यू ही जास्त आहे. जास्त आहे तर कितीने जास्त आहे?
4000 रुपीज, म्हणजेच 4000 रुपीज काय झालेले आहेत, इन्क्रीज झालेले आहेत. आणि प्लांट अँड मशिनरी आपली काय आहे, असेट आहे. तर असेटच्या मूल्यामध्ये वाढ झाली असेल तर आपण ते काय करत असतो, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला घेत असतो. म्हणून या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या क्रेडिट साइडला आपण लिहिणार आहोत बाय प्लांट अँड मशिनरी अकाउंट. किती व्हॅल्यू घेणार, जेवढी इन्क्रीज झाली तेवढी. तर किती इन्क्रीज झालेली आहे, 4000 रुपीज. तर क्रेडिट साइडला लिहिलं आपण प्लांट अँड मशिनरी रुपीज 4000. त्यानंतर बघा त्याच ऍडजस्टमेंट मध्ये पुढे सांगितलेलं आहे मोटार ट्रक. मोटार ट्रकची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला 18,000, 18,000. आता या ठिकाणी बॅलन्स शीटची व्हॅल्यू ही जास्त आहे. तर मोटार ट्रकची बॅलन्स शीटची व्हॅल्यू आहे 20,000, 20,000 रुपये. आणि इन्फॉर्मेशन मधली व्हॅल्यू आहे 18,000. म्हणजे कोणती व्हॅल्यू जास्त आहे, तर बॅलन्स शीट मधली व्हॅल्यू जास्त आहे. बॅलन्स शीट मधली आहे 20,000, इन्फॉर्मेशन मधली आहे 18,000. म्हणजेच व्हॅल्यू वाढली का कमी झाली, तर कमी झाली, म्हणजेच डिक्रीज. डिक्रीज झालेली आहे. कितीने डिक्रीज झालेली आहे, 2000 रुपीज. आता मोटर ट्रक ही सुद्धा आपली असेट आहे. असेट असल्यामुळे असेटचं मूल्य जर कमी झालं तर ते कुठे लिहित असतो आपण, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला. म्हणून ह्या टू मोटार ट्रक किती व्हॅल्यू घेणार रुपीज, 2000. डेबिट साइडला लिहिले मोटार ट्रकची व्हॅल्यू रुपीज 2000. त्यानंतर बघा काय सांगितलेले पुढे, इन्व्हेस्टमेंट रुपीज 17,000, इन्व्हेस्टमेंट 17,000 रुपये सांगितलेले. आता बॅलन्स शीट मध्ये इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू दिलेली आहे 18,000. बघा इन्व्हेस्टमेंट 18,000 आहे बॅलन्स शीट मध्ये आणि 17,000 आहे इन्फॉर्मेशन मध्ये. म्हणजेच इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू सुद्धा काय झालेली आहे, कमी झालेली आहे. कितीने कमी झालेली आहे, 1000 रुपीज. काय झालेली आहे, डिक्रीज. तर इन्व्हेस्टमेंट सुद्धा आपली असेट आहे. असेटचं मूल्य कमी झालंय. बघा बॅलन्स शीट मध्ये इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे 18,000 आणि इन्फॉर्मेशन मध्ये इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे 17,000. म्हणजेच इन्व्हेस्टमेंटचं मूल्य हे 1,000 रुपयांनी कमी झालेलं आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू काय झालेली, डिक्रीज. मग डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट कुठे येत असते, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला. म्हणून डेबिट साइडला या ठिकाणी घेणार आहोत आपण टू इन्व्हेस्टमेंट 1000 रुपीज. त्यानंतर बघा नंबर 2 ची ऍडजस्टमेंट काय सांगते, ऑल डेटर्स वेअर गुड्स. म्हणजेच काय, सर्व डेटर्स चांगले आहेत. म्हणजेच आरडीडी ची आवश्यकता नाहीये. म्हणजेच इनडायरेक्टली सांगितलेलं आहे आरडीडी कॅन्सल करायची. तर बघा बॅलन्स शीट मध्ये आपल्याला असेट साइडला आरडीडी दिलेली आहे 2000 रुपीज. डेटर्सची व्हॅल्यू आहे 16,000 रुपये. त्यातनं आरडीडी लेस केलेली आहे 2,000 रुपये. तर हे 2,000 रुपये आरडीडी आपल्याला कॅन्सल करायची आहे. म्हणजेच आरडीडीचं मूल्य कमी करायचंय. तर आरडीडीचं मूल्य जर कमी केलं तर ते रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला येत असतं. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला. लिहा मग बाय आरडीडी अकाउंट म्हणजेच रिझर्व फॉर डाउटफुल डेट अकाउंट रुपीज 2000. जेवढी दिलेली आहे तेवढी या ठिकाणी आपण घेतली.
आता बाकीच्या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला असेट आणि लायबिलिटी बद्दल इन्फॉर्मेशन नाहीये. 3 नंबरची ऍडजस्टमेंट आपल्याला गुडविल बद्दल सांगते. त्यानंतरची ऍडजस्टमेंट आपल्याला मुकेशला प्रॉफिट देण्याबद्दल सांगते आणि 5व्या ऍडजस्टमेंट मध्ये मागील काही वर्षाचा आपल्याला नफा दिलेला आहे. म्हणजेच या दोनच ऍडजस्टमेंट मध्ये असेट आणि लायबिलिटी बद्दल इन्फॉर्मेशन होती. मग या ठिकाणी आपलं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट आपण क्लोज करणार आहोत. तर क्लोज करत असताना बघा कुठल्या साईडची टोटल आपली जास्त आहे, तर क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे 6000 रुपीज. तर हे आपण या ठिकाणी डेबिट साईडला लिहिणार आहोत परत 6000 रुपीज. आता या 6000 रुपयामधून आपण हे 3000 रुपये वजा करणार आहोत आणि जे काही शिल्लक 3000 रुपये राहणार आहेत त्याला आपण काय लिहिणार आहोत, प्रॉफिट. प्रॉफिट 3000 रुपीज. तर हा आलेला प्रॉफिट आपल्याला काय करायचा असतो की जे कोणी 3 भागीदार आहेत त्या 3 भागीदाराला त्यांच्या रेशोनुसार आपल्याला डिवाइड करायचा असतो. तर बघा कुठले कुठले 3 भागीदार आहेत, राकेश, महेश अँड मुकेश. त्यांचा रेशो काय आहे, 3:2:1 हा रेशो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आणि या रेशोनुसार हे आलेलं प्रॉफिट 3000 रुपीज आपण काय करणार आहोत, त्यांना डिवाइड करणार आहोत आणि नंतर ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करत असतो. तर बघा 1 नंबरचा आपला भागीदार आहे राकेश. राकेशला आलेला प्रॉफिट 3000 गुणिले त्याचा रेशो किती येईल, हा 3 आणि छेदस्थानी या तिघांची टोटल म्हणजेच 6. तर बघा 3 1 3, 3 2 6 आणि परत 2 1 2, 2 5 10. म्हणजेच राकेशला प्रॉफिट मधला किती हिस्सा आलेला आहे, 1500. त्यानंतरचा नंबर 2 चा भागीदार आहे आपला महेश. महेशला पण सेम अशाच प्रकारे आपण प्रॉफिट डिवाइड करून देणार आहोत. आलेला प्रॉफिट आहे 3000 रुपीज. 3000 गुणिले महेश हा 2 क्रमांकाचा भागीदार आहे म्हणजे त्याचा शेअर्स किती आहे, हा 2 आणि छेदस्थानी परत या तिघांची टोटल म्हणजेच 6. परत 2 1 2, 2 3 6, 3 1 3 म्हणजेच किती आला, 1000 रुपये. त्यानंतर नंबर 3 चा भागीदार आहे आपला मुकेश. मुकेशला पण अशाच प्रकारे आपण प्रॉफिट डिवाइड करून देणार आहोत. 3000 रुपये गुणिले त्याचा शेअर्स आहे हा 1 छेदस्थानी तिघांची टोटल म्हणजेच 6. 6 5 30, 2 0 जशाला तसे म्हणजेच त्याला किती शेअर्स आला प्रॉफिट मधला, 500 रुपये. तर अशा प्रकारे हे दिलेला वाटून दिलेला प्रॉफिट आपण इथं आतमध्ये लिहिणार आहोत. राकेश 1500, महेश ₹1000 and मुकेश ₹500. हा जो प्रॉफिट आपण या तिघांना डिवाइड करून दिलाय, डिस्ट्रीब्यूट केलाय, हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर होणार आहे. तर अशा प्रकारे आपलं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट झालेला आहे. त्यानंतर हा आलेला प्रॉफिट जो आपण डिवाइड करून दिलेला आहे तो आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रिएट करण्या अगोदर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या 2 वर्किंग नोट आहेत. तर त्या वर्किंग नोट आपण यानंतर पाहणार आहोत. तर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट तुमच्या लक्षात आला असेलच. क्रिएट केल्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रिएट करायचं असतं, परंतु पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रिएट करण्या अगोदर आपण 2 वर्किंग नोट पाहणार आहोत. तर बघा
त्यापैकी नंबर 1 ची वर्किंग नोट आपण पाहूया. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, म्हणजे आपल्याला गुडविलची व्हॅल्यू न देता आपल्याला काय सांगितलेलं आहे, गुडविल बद्दल इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. नंबर 3 ची ऍडजस्टमेंट बघा. गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ॲट 2 times द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 5 years. म्हणजेच काय, मागील 5 वर्षाच्या प्रॉफिट वरून आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा आहे आणि त्यावरून आपल्याला गुडविल फाइंड आउट करायचंय. तर आपल्याला मागील 5 वर्षाचा प्रॉफिट हा ऍडजस्टमेंट क्रमांक 5 मध्ये दिलेला आहे बघा. 5 years प्रॉफिट वेअर फर्स्ट इयर ₹6,000, सेकंड इयर ₹11,000, थर्ड इयर ₹7,000, फोर्थ इयर ₹12,000 अँड फिफ्थ इयर ₹24,000 रिस्पेक्टिव्हली. असं 3 नंबरची आणि 5 नंबरच्या ऍडजस्टमेंटच्या बेसवर आपल्याला गुडविलची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा, वर्किंग नोट या ठिकाणी आपण करणार आहोत. वर्किंग नोट नंबर 1 आहे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. आता गुडविलची व्हॅल्यू काढत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला काय काढावं लागतं, तर ॲव्हरेज प्रॉफिट काढावं लागतं. ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर. म्हणजेच काय, जो काही प्रॉफिट दिलेला आहे तो सर्व प्रॉफिट घ्यायचा. तर बघा, या ठिकाणी आपल्याला 5 वर्षाचा प्रॉफिट दिलाय. तर पहिल्या वर्षी आहे ₹6,000, त्यानंतर ₹12,000, त्यानंतर आहे ₹7,000, त्यानंतर ₹11,000 अँड 24,000. तर अशा प्रकारे आपल्याला 11,000 नाहीये, 12,000 आहे. तर लक्ष द्या, फर्स्ट इयर प्रॉफिट आहे 6,000, त्यानंतर आहे सेकंड इयर आहे 11,000, त्यानंतर आहे 7,000, त्यानंतर आहे 12,000 आणि त्यानंतर आहे 24,000. तर अशा प्रकारे 5 वर्षाचा प्रॉफिट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि अपॉन नंबर ऑफ इयर म्हणजेच काय करणार, जेवढ्या वर्षाचं प्रॉफिट घेतलाय तेवढे इयर, 1 2 3 4 5, म्हणजेच नंबर ऑफ इयर किती आहे, 5. आता या प्रॉफिटचं आपण या ठिकाणी टोटल करणार. तर 6,000, 11,000, 7,000, 12,000 आणि 24,000 या सगळ्या प्रॉफिटचं टोटल आहे 60,000 भागिले 5. तर 5 ने भाग द्या, 5 एक 5, 5 दोन्ही 10, किती आले, 12,000. हे 12,000 काय आलेले, ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू 12,000 हे आलेलं आहे ॲव्हरेज प्रॉफिट. आता या ॲव्हरेज प्रॉफिटच्या बेसवर आपल्याला काय करायचं आहे, तर गुडविलची व्हॅल्यू काढायची आहे. तर मग गुडविलच्या व्हॅल्यू साठी आपल्याला परत सूत्र आहे बघा. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. तर अशा प्रकारे गुडविलचा फॉर्म्युला आहे, गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. तर या ठिकाणी ॲव्हरेज प्रॉफिट आपण फाइंड आउट केलेला आहे. तर ॲव्हरेज प्रॉफिट आलेला आहे ₹12,000. आता हे
नंबर ऑफ इयर परचेस आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं असतं. तर बघा 3 नंबरची ऍडजस्टमेंट बघा काय सांगते. गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ऍट 2 टाइम्स द एव्हरेज प्रॉफिट. 2 टाइम्स म्हणजेच काय, गुणिले या ठिकाणी येणार 2 म्हणजे नंबर ऑफ इयर परचेस किती आहे 2. त्यानंतर 12 दोन्ही 24,000 काय आलेला आहे गुडविल. तर गुडविलची व्हॅल्यू ही 24,000 आलेली आहे. आता आपल्याला मुकेशचा आपल्याला हिस्सा काढायचा आहे. आता हे 24,000 गुडविल मधला आपल्याला मुकेशचा शेअर काढायचा आहे. तर मुकेशचा शेअर काढूया आपण या ठिकाणी. मुकेश शेअर इन गुडविल म्हणजेच मुकेशचा हिस्सा काढायचा आहे. आता पूर्ण गुडविल आहे 24,000. सुरुवातीलाच आपल्याला रेशो दिलेला आहे बघा. त्यांचा रेशो किती आहे 3:2:1. आता मुकेश किती क्रमांकाचा पार्टनर आहे बघा. राकेश, महेश आणि मुकेश म्हणजेच मुकेश किती क्रमांकाचा आहे 3 क्रमांकाचा. म्हणजे मुकेशचा हिस्सा किती आहे हा 1 आणि छेदस्थानी या तिघांची टोटल म्हणजे 1/6. 6 24 4,000 रुपये. म्हणजेच मुकेशच्या हिश्श्याचं गुडविल किती आलेलं आहे 4,000 रुपये. तर अशा प्रकारे मुकेशचा शेअर काढलेला आहे आपण गुडविल मधला. त्यानंतर आपल्याला हे गुडविल काय करायचंय डिवायडेड करायचंय. कोणत्या पार्टनर मध्ये राकेश आणि महेश मध्ये. तर बघा भागीदाराच्या हिश्श्याचं जे गुडविल आलेलं आहे 4,000 रुपीज ते आपल्याला राहिलेल्या 2 भागीदारांमध्ये डिवाइड करायचंय. तर गुडविल डिवायडेड इन द रेशिओ ऑफ 3:2. आता हे 3:2 म्हणजे 3:2 कसं आलं. तर बघा अगोदरचा आपला रेशिओ काय आहे 3:2:1 आहे. तर 3:2:1 मध्ये मुकेशचा मृत्यू झालेला आहे. मुकेशचा मृत्यू झालाय म्हणजे मुकेशचा किती शेअर्स होता हा 1. म्हणजेच तो आता काय होणार तो कटणार. म्हणजेच राहिले किती 2 भागीदार आणि 2 भागीदारांचा रेशिओ काय असणार आता 3:2. म्हणून या ठिकाणी काय लिहिले गुडविल डिवायडेड इन द रेशिओ ऑफ 3:2. तर आता पहिला भागीदार आहे आपला राकेश. राकेशला या 4,000 रुपये जे गुडविल आलेला आहे ते 4,000 रुपये डिवाइड करून द्यायचे त्याच्या रेशोनुसार. राकेशचा हिस्सा किती असेल आता हा 3 आणि छेदस्थानी 5. 5×8 40. 800 गुणिले 3 8×3 24. 2,400. त्यानंतर महेशला पण 4,000 गुणिले महेशचा हिस्सा किती आता हा 2 आणि छेदस्थानी दोघांचीच टोटल म्हणजे 5. परत 5×8 40. 800 गुणिले 2 8×2 16. म्हणजेच मुकेशच्या हिश्श्याचं गुडविल 4,000 रुपीज आपण काय केलेले राहिलेल्या भागीदारांना त्यांच्या रेशोनुसार डिवाइड करून दिलेले आहे. तर राकेशला आले 2,400 आणि महेशला आलेले 1,600. तर हे गुडविल आपण काय करणार त्यांना डेबिट साइडला डिवाइड करून देणार आहोत. तर यानंतर आपण नेक्स्ट वर्किंग नोट ही नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार आहोत.